सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। विहिरीत पडलेल्या उदमांजराचा यशस्वी बचाव, सर्पमित्रांच्या धाडसी पराक्रमाची दखल। लोणार तालुक्यातील राजनीशेत शिवारात भास्करराव साठे यांच्या विहिरीत पडलेल्या एका दुर्मिळ प्रजातीच्या उदमांजराचा यशस्वी बचाव करण्यात आला। या महत्त्वपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मध्ये निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या टीमसह अनेक सर्पमित्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। घटनेचा तपशील भास्करराव साठे यांच्या शेतातील विहिरीत एक उदमांजर पडल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना माहिती दिली। माहिती मिळताच निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनची टीम आणि सर्पमित्र विनय कुलकर्णी, विलास खरात, कमलेश आगरकर, वैभव बाभुळवार हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले। धैर्याचे प्रतीक ठरलेला सर्पमित्र विनय कुलकर्णी यांनी विशेष धाडसाने विहिरीत उतरून उदमांजराला सुरक्षितरित्या बाहेर काढले। पाण्याचा दाब, घसरत दगड आणि अंधार अशा ठिकाणी परिस्थितीवर मात करत त्यांनी जीव धोक्यात घालून हे धाडसी कार्य पार पाडले। त्यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांनी मनपूर्वक कौतुक केले। शेतकरी बांधवांचे प्रबोधन, रेस्क्यू ऑपरेशन नंतर उपस्थित शेतकरी बांधवांना वन्यजीव संरक्षणाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। शेतकरी पुत्र सूरज भैया साठे आणि इतर अनेक शेतकऱ्यांनी ही माहिती ऐकून समाधान व्यक्त केले। उदमांजराच्या जीवनशैली आणि त्याच्या पर्यावरणीय भूमिकेविषयी आणि त्याच्या संरक्षणाविषयी माहिती देण्यात आली। उदमांजराची सुरक्षा, सुटका, रेस्क्यू झाल्यानंतर उदमांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले। या कार्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीवाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली। सर्पमित्रांच्या परिश्रमाचे कौतुक। निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या टीमसह सर्पमित्र विनय कुलकर्णी, सर्पमित्र विलास खरात, कमलेश आगरकर आणि सर्पमित्र वैभव बाभुळवार यांच्या धाडसी कार्याची परिसरात मोठी चर्चा असून त्यांच्या समर्पणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।